एका जुन्या कवींची कविता आहे की माझ्या थडग्यावरती माझा पंतू बांधीला हिरवा मजला. तर मला आज ह्या सगळ्या जैन झीच्या आंदोलनाकडे बघताना मला असं वाटतं की ठीक आहे, आम्हाला नाही जमलं ना, पण तुम्ही करताय आणि तुमच्यामध्ये तरी ब्लड कुणाचं आहे? आमचंच आहे. म्हणजे हे मी प्रौढीने सांगत नाही, त्याला आवश्यक असणारी सर्व लाज शरम जी काय आहे आमच्या पिढीची म्हणून, की आम्ही खरंच काय केलं नाही फार, आणि म्हणून तुमचं ह्या लोकांचं फावलं. मला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की ह्याची सुरुवात कशी झाली, परीक्षांमध्ये काय घपले झाले, कुणाकडे किती थैल्या, सॉरी हा माझ्या जनरेशनचा शब्द आहे, खोकी, किती खोकी पोचली, किती ठोकी पोचली. म्हणजे ठोकीनं आणि किरकोळीनं असं एक असतं ना, तर त्या ठोकीचे किती गेले आपल्याला हा हिशोब जमणार नाही. कारण आपल्या बाप जन्मात कधी आपल्याला असले पैशाचे हिशोब घालता आले नाहीत. ते RSSला जमतं आणि RSSनी ते करावं आणि स्वतःच्या पापात बुडून मरावं. ते मरतील, त्यांच्या मरणानं ते मरतील. त्याची मृत्यूघंटा आता वाचते, ते दिसतंय आपल्याला. पण ह्या सगळ्याची सुरुवात गेल्या, म्हणजे हे होणार ह्याची काही आपल्याला संकेत म्हणतात ते मिळत होते. उदाहरणार्थ तिकडे पॅलेस्टाईनचं युद्ध चालू होतं. हजारो मुलांना डेलिबरेटली गोळ्या घालून, डेलिबरेटली बॉम्ब वर्षाव शाळांवरती करून मुलं मारली. आमच्या हृदयात काही थरथर झाली. माझं पोरगं मेडिकलला गेले ना, बस मरेव्यात कधी, नाहीतरी ती काय आपली थोडीच पोरं आहेत. आपली हे कोटेशन मार्क्समध्ये घालून घ्या, तुम्हाला माहिती आहे आपली म्हटल्यानंतर काय असतं. हे सगळं आम्हाला दिसत होतं. ज्या वेळेला काश्मीरचं वेगळं विस्थाप ते कलम जे होतं ते त्यांना भारतामध्ये अशा पद्धतीने तोडून फोडून सामील करून घेतलं, त्यावेळेला आम्हाला दिसत होतं. मी तुम्हाला 1,00,001 अशी उदाहरणं सांगू शकते. हा राजकारणाचा तास नाही, मला माहिती आहे, राजकारण माझा विषय नाही, साहित्य हा माझा विषय, भाषा हा माझा विषय. पण ह्या सगळ्याचे संदेश संकेत आपल्याला व्यवस्थित मिळत होते आणि आपण अत्यंत बेमतलब अशी डोळेझाक केली त्याच्याकडे. आपण खरं स्वतःला कधीतरी आरशात बघितलं पाहिजे आणि ह्या मुलांनी आपल्या समोर जो आरसा उभा केला आहे त्या आरशामध्ये आपण बघितलं पाहिजे. तुम्हाला माहिती आहे, मोदींनी उनके कपडे पहचानो, कपडों से पहचान होती है असं म्हटलं होतं. संस्कृतीमध्ये काय असतं? खानपान असतं, कपडे असतात, गाणं असतं, कविता असतात, कथा असतात, फोकटेल्स असतात. ज्या वेळेला एखाद्या पाकिस्तानी कवीचं गाणं इथं म्हटलं जातं तेव्हा तुम्ही देशद्रोही आहात. कुठलं गाणं सांगा बघू? हम देखेंगे. होय, नसेल आमचा तो कवी, पण त्याच्या हृदयातली भावना जी ज्वलंत आहे ती आमचीच आहे ना. आणि कुठले मी गेले होते पाकिस्तानला, मी गेले होते कराचीला, आणि तिथं जिथं मी जाईन तिथे मला लोक म्हणत होते, हा तो मोहतरमा हिंदुस्तान से आई है, हमारी जमीन से आई है. त्यांना हमारी जमीन म्हणजे पाकिस्तानी जमीन म्हणायचं नव्हतं. आमच्या तिथल्या डिपार्टमेंटमधल्या एका कारकुनाला मुलगा झाला पहिला, म्हणून त्यांनी आम्हाला पेढे आणून दिले, पेढे बर्फी काहीतरी. तर मी त्याला म्हटलं, तुम्हाला भारतात कोणी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला मदत करेन, काही पाठवायचं असेल वगैरे. तर तो म्हणाला, एक ही चीज़ कीजिए मोहतरमा, आपके दोस्तों को बताइए कि हर पाकिस्तानी टेररिस्ट नहीं होता. माझ्या डोळ्यातून अक्षरशः म्हणजे बेमतलब ढसा रडू आलं मला की काय आपली ही इमेज झाली आहे लोकांच्या पुढे. ही इमेज पद्धतशीरपणाने मोदी गव्हर्नमेंटनी ठाकून ठोकून आपल्या डोक्यात बसवली. आपल्या बसली, जैनजीच्या डोक्यात नाही बसली ती. हे मला त्यांचं फार मोठं कौतुक वाटतं. आपल्यापैकी कोणी जरा उद्धटपणाने बोलायला लागलं तर आपण म्हणतो मोठ्या माणसांशी असं बोलायचं नाही, आणि ते आपल्या मनात
आपल्या रक्तामध्ये इतकं भिनलेलं आहे की आपल्याला आपल्यावरती कुणी कसाही जुलूम करू दे, दलितांना लाठ्याकाठ्या घालून मारू दे, समजू नका की अशा घटना घडत नाहीये, पुढे सातत्याने घडत आहे. कामगारांना मारू देत, बायकांवरती बलात्कारांचं तर प्रमाण, आणि त्यातही दलित स्त्रियांवरती आणि मुस्लिम स्त्रियांवरती होणारे अत्याचारांचं प्रमाण खूप वाढत आहे. आपल्याला हे कधी जाचत नाही, आपल्याला याच्याबद्दल कधी संताप येत नाही, आपलं रक्त उकळत नाही. का नाही उकळत? हा तुमच्या माझ्या आणि जेनझी मध्ये फरक आहे. जेनझीचं रक्त उकळतं, पण त्यांचं उकळतं रक्त आगीच्या स्वरूपात बाहेर येत नाही. जेनझीने आपल्याला हे शिकवलं की कुणाचा बाप खाली येऊ दे, घाबरणार नाही, बरोबर. फार गंमत वाटते या जेनझीच्या लोकांची. तुम्ही जर बघितली असतील ना दृश्य, त्यातली एक मुलगी म्हणते आहे की मला असं वाटतंय की मोदींची सध्या पाळी चालू आहे. कल्पना करा की ज्या मोदींच्या समोर ओ मोदी असं, म्हणजे मोदींनी त्या आपल्या ममतांच्या बद्दल काय वाटेल ते दीदी ओ दीदी अशी मवाली हाक मारली तर आपण टाळ्या वाजवल्या. आज ही पोरगी म्हणते मला असं वाटतंय की मोदींची पाळी चालू आहे म्हणून घाबरतायत बाहेर यायला. एक जण म्हणते की माझं पॅड बरं आहे जास्त. बघा, पूर्वी पाळी असणं, रक्तस्राव होणं याच्याबद्दल केवढं मुलींच्या मनामध्ये आणि मुलांच्याही मनामध्ये दहशत असायची. या पोरीने या दहशतीच्या लंगोट्या केल्या आणि भिरकावून गेल्या वाऱ्यावर. होय ना, येते ना मला पाळी, सो व्हॉट, मलाच नाही आता मोदीला पण पाळी यायला लागली म्हणते. माझ्या पॅडमधनं लीक होत नाही रक्तस्राव, मोदीचा होतोय आणि दिसतोय. या जेनझीनी आम्हाला हे शिकवलं की डरो मत. कोणी आकाशातून पडलेलं नाही, सगळे या मातीचे आहेत, सगळे चिखल मातीचे आहेत. जितके तुम्ही स्वतःला समजता त्याच्यापेक्षा जास्त ते आहेत. त्यामुळे एक लाठी अशी मारली ना तर तुकडे होऊन पडतील खाली. त्यांच्या विनोद बुद्धीची इतकी मीम्स, इतके जोक्स, इतकी कॉन्व्हर्सेशन्स. मी मगाशी इकडे येताना बघत होते पोरगा, नाही आपल्याला माहिती आहे की जरा कोणी काही वेगळी ऍक्टिव्हिटी करायला लागलं, तुकडे तुकडे गँग, जेएनयू की गँग, आणि खूप शिव्या देतात, खूप शिव्या देतात. म्हणजे मला कंटाळा येतो आता शिव्यांचं उच्चारण करून देखील कंटाळा येतो. तेच ते तेच ते तेच ते. या फडणवीसाला पण कंटाळा येत नाही, त्या मोदीला त्याला येत नाही म्हणून याला येत नाही, अर्थ साहजिक आहे. आणि आम्ही समजू शकतो फडणवीस आपली अडचण, पण आता बसलाच त्या खुर्चीवर, तर ती खुर्ची आता हळूहळू त्यातनं काटे उगवायला लागले आणि ते बुडाला खूप टोचायला लागले की मग ते आपोआप उडी मारून बाहेर येतील. पण ते होईल तेव्हा होईल, ते आपण करू पुढच्या इलेक्शनमध्ये. पण एक जण म्हणत होता, आणि एक फेवरिट आरोप असा, चीनहून पैसा येतो, दहशतवादी गटांकडनं पैसा येतो, आणि कोण त्यांच्या मनामध्ये असतात त्यांच्याकडनं पैसा येतो. यांच्याकडे किती येतात म्हणजे RSSला जो पैसा बाहेरून येतो ना त्याचं कधी अकाउंटेबिलिटी सुद्धा राहते. अकाउंटेबिलिटी हा खास पासवर्ड आहे बरं का या आंदोलनाचा. RSSने कधी माझ्याकडनं 5 रुपये इन्कम टॅक्स भरायचे राहिले तर एक दहशत असते डोक्यावर. RSS लाखो करोडो रुपये, अब्जावधी रुपये गोळा करते, आज तगायत इन्कम टॅक्स भरलेला नाही. कुणाच्या बापाची दिवाळी आहे ना. रजिस्ट्रेशन सुद्धा नाही, अगदी बरोबर आहे. चालवा बरं एखादी संस्था रजिस्ट्रेशनच्या बिगेर चालवू देतील काय? ते म्हणतात याच्याकडं पैसा, त्याच्याकडं पैसा, त्याच्याकडं पैसा. आज मी एक मीम बघितलं, 3 पोरं चहा पित आहेत. एक जण कानाला फोन लावतोय, म्हणतोय शी जिनपिंग, हॅलो शी जिनपिंग, जणू काही शी जिनपिंग, तुम्ही पैसा पुरवताय नव्हे आम्हाला, मग हे पाठवतो बघा रिसिप्ट, तेवढी पेमेंट करून टाका. आम्ही 3 चहा घेतलाय, चहाची रिसिप्ट तेवढी देतोय, पेमेंट करा. हो हा कोड पाठवते, त्याच्यावरनं पेमेंट करा.
मला सांगा, इतकं हास्यास्पद एखाद्या माणसाला बनवणं, मोदीला, कारण तो त्याच्या सरकारचा चेहरा आहे म्हणून मोदी, नाहीतर ते सगळेच येतात त्यात. अमित शहा पण येतो, आपला दिवटा पण येतो, सगळे येतात. नाही खरंच की, आता त्याला काय म्हणायचं दुसरं, म्हणजे सगळे शब्द संपले मराठीतले. आता तुकाराम आणि ज्ञानेश्वर नाही, पण तुकारामच काढायला पाहिजेत अशा वेळेला, आणि कधी कधी एकनाथ. त्यांच्याकडे जे शब्दांचे चाबूक असतात ना, ते आता फिरवल्याशिवाय गत्यंतर नाही. म्हणजे तुका म्हणे ऐशा नरा मोजून माराव्या, गायल्या जागा बरा बरा. माहिती आहे तुम्हाला काय आहे ते. तात्पर्य असं की आपल्याला सगळ्यात मोठा धडा या जेन झीनी दिलाय, आणि तो असा की आता तुम्ही भय विसरा, भीती विसरा, दहशत विसरा. म्हणू देत दहशत, नाहीतरी म्हणतातच ना, प्रूव्ह इट. आम्ही प्रूव्हच करू आता, आम्ही दहशतखोर होय आहोत. आम्ही खरं बोलू, आणि आम्ही खरं बोलून विनोद करून तुमचे कपडे उतरून नागडं करून तुम्हाला रस्त्यावरती येतात. आपल्या चंपूदादांचं काय बोलायचं, ते बोलून चालून चंपूदादाचे, त्यामुळे जाऊ दे बोलू दे, काय ज्याची जेवढी कोवत असते तेवढं तो बोलतो असं समजायचं आणि सोडून द्यायचं. हे कसं असतं की मोठ्या मोठ्या झाडांच्या खाली ही बारकी 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 येत राहतात उगवत, आणि त्याशी उगवत आल्याशिवाय त्या झाडांना पण वाटत नाही. म्हणजे कुठं गवत असतं, आणि शेतकऱ्याला माहीत पण असतं, आणि आपण शेतकऱ्यांची पोरवाळं लेकीबाई सुना आहोत. असो, तो पुढच्या इलेक्शनला मांडायचा विषय झाला की हे खुरटं गवत कसं निपटून काढायचं ते. पण मुद्दा असा की या जेन झीनी आपल्याला जे शिकवलेले धडे आहेत, नाही तर चाइल्ड इज अ फादर ऑफ मॅन अशी एक म्हण आहे इंग्लिशमध्ये, की लेकरूच आईबापांचं गुरु बनतं. खरंच आहे ते. त्या लेकरांनी आपल्याला हे धडे शिकवलेले आहे, ते गिरवूयात आता धड. आता नाही घाबरायचं कुणाला. अरे भीती कुणाची रे, आमचं तर सगळंच लुटलंय तुम्ही. आम्हाला काही लोकांना पेन्शन मिळतं, मी सगळंच लुटलंय असं म्हणणार नाही, पेन्शन मिळतं तेवढं, पण बाकी लुटलंच ना सगळं. म्हणजे प्राध्यापक म्हणून सर म्हणाले ते इतकं खरं आहे ना, की प्राध्यापक म्हणून आम्हाला काय, आपण स्वतःची नाचक्की केली आहे आपण आपल्या वागण्यातून. पण या सरकारने तरी काय केले, शिक्षण सेवक बनवलं. पैसे घेऊन शिक्षकांना इतक्या वाईट कंडिशन्समध्ये शिक्षक काम करत आहेत. मध्ये शिवाजी विद्यापीठातल्या एका PhD धारक प्राध्यापकांनी आत्महत्या केली मायक्रोबायोलॉजीची, माहिती आहे ना आपल्याला. म्हणजे आपल्याला पायथनाची किंमत सुद्धा ठेवली नाही. त्या माणसाला आजारी बायकोच्या आजारापणावरती खर्च करण्या इतकं सुद्धा वेतन पुरेसं मिळत नव्हतं, आणि तो PhD धारक. पण मला असं वाटतं ठीक आहे, झालं ते झालं, आता नाही, और नाही अब और नाही. आता आम्ही हे सहन करणार नाही. आम्ही पुढं येऊ, आम्ही बोलू. आमच्या लेकीबाई, तुम्ही बघितलं का फोटो त्या पोरीचा, एक पोरगी आहे जीन्स घातलेली पोरगी आहे, आणि बिंदास पोलिसांच्या गाडीला अशी मागे ढकलून उभा करते की खबरदार जर याला पुढे चिंधड्या, पूर्वीला राई राई एवढ्या. कविता शिकलो आपण लहानपणी, शिकवली पण आहे. ही पोरगी असते प्रत्यक्षात आणते. आणि हा मुद्दा फक्त शिक्षणाचा नाही, हा शिक्षणाचा आहे. आणि शिक्षण म्हणजे मोठी व्यवस्था आहे, ज्ञानाची आहे, संवर्धनाची आहे. ते ज्ञान सगळीकडे पसरवण्याचे आहे. ज्या फुलेंनी आपल्याला शिक्षणाचं महत्त्व समजून सांगितलं, तिथं आज 18,000 शाळा बंद होत आहेत. ही माती खायची गोष्ट आहे का नाही, सांगा मला. काय केलं आपण? प्राथमिक शिक्षक त्यांचं आंदोलन बिचारे करतात, नेत्यांनी लढवतात, आपण कधी कधी आर्टिकल्स लिहितो, आपण पोस्ट टाकतो, पण आपण त्यांच्याबरोबर येऊन उभा राहत नाही, का नाही राहत. माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न कमी नाही. 1 कोटी लाच दिल्याशिवाय आज कोल्हापुरातल्या कॉलेजेसमध्ये, आणि मी उघडपणाने बोलते, कोणाला माझ्यावर खटला दाखल करायचा तर करू दे, खरंच आहे ते. इंटरव्ह्यूला येणारी पोरं सांगतात, आमचेच विद्यार्थी आहेत, मॅडम कुठनं काय करतोस आता, काय नाही मॅडम बघतोय जरा, इथं थोडे दिवस इथं थोडे दिवस. अरे मग एका ठिकाणी राहा ना मॅडम. 1 कोटी रुपये नाही तो माझ्याजवळ, 80 लाख रुपये नाही तो माझ्याजवळ, मी तर काय करू.
घरं विकू विकू पोरांनी BEd DEd केलं. मला माहीत आहे माझ्या काही पोरांनी, मी काही जणांना थोडीफार मदत करू शकले, पण सगळ्यांना नाही आपण करू शकत. आई बापाने, आईने मंगळसूत्र गहाण टाकून पोराच्या शिक्षणाला पैसे खर्च केले. आणि आपण ज्या फुल्यांनी आपल्याला शिक्षणाचा गुरुमंत्र दिला, आपण मारे झोकात साजऱ्या करतो जयंत्या मयंत्या सगळं. या शाहू महाराजांनी आपल्याला शिकवलं. म्हणजे आंतरराष्ट्रीय विवाह असो, संस्कृतीबद्दल चाललंय म्हणून सांगते की संस्कृतीमधल्या घाणेरड्या परंपरा असोत की जसं होळीच्या वेळेला बोंब मारत आई बहिणीवरनं शिव्या देत त्या होळीला प्रदक्षिणा घालायची, कायदा आणून बंद केली. चाल तुरुंगात टाकीन एकेकाला म्हणून सांगितलं, फोडून काढीन एकेकाला म्हणून सांगितलं. आणि बायका निदान होळीला नैवेद्याची पुरणपोळी तरी होळीत टाकायला होळीपर्यंत जाऊ शकल्या. इतका अभद्र आणि गलिच्छ बोलत असत. एक दानत लागते आणि एक काळीज लागतं, दिलदार काळीज लागतं. ते या पोरांच्याकडे. शाहू महाराज आमचे, फुले आमचे, आंबेडकर आमचे, फलाणे ठिकाणे सगळे आमचे. कामाची वेळ आली की आपण इकडे बघतो. अशी परिस्थिती आज. मला तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती करायची आहे की असू दे, आपण आहोत म्हातारे म्हणून काय झालं, वाहू दे की पुन्हा तरुण रक्त आपल्या धमन्यातनं परत. निदान तो संताप वाहू दे, निदान तो विनोद वाहू दे, निदान कुणाची पत्रास सुद्धा ठेवणार नाही एवढी धष्टोटगिरी येऊ दे. आणि आपण सगळ्यांनी, मला याची खूप माणसं माहिती आहेत तरुण करायची, भारत सकट खूप धष्टोट माणसं आहेत आपण. आणा धष्टोटपणा बाहेर सगळं. आता बास झालं हे पोलाइटनेस आणि सुसंस्कृतपणाचं वागणं. चला आता थोडंसं असंस्कृत बनूया आणि ह्या लोकांच्या विजारींना हात घालूया. बास झालं. आता बायका अन्याय सहन करणार नाहीत, आता पोरा अन्याय सहन करणार नाहीत, आता शिक्षक अन्याय सहन करणार नाहीत आणि शिक्षक भरभरून डोनेशन्स देणार नाहीत नोकऱ्या मिळवायला. मला माहिती आहे, मी शिक्षण क्षेत्रातलीच बाई आहे. मी विद्यापीठाच्या अपेक्स बॉडीवरती काम केलं आहे. मला माहीत आहे काय पद्धतीने भ्रष्टाचार बोकाळत चालले, त्याची मी एक साक्षीदार आहे. जेवढं माझ्या पद्धतीने जमलं तेवढं मी केलं, पण मी नाही एक माणूस करू नाही शकत. पण आपण सगळे मिळूनच जर एक मोठी लाट झालो तर मग त्या लाटेमध्ये आपण बघून येऊ शकतो हे सगळं बदल. मला इथं जरा जास्त वेळ बोलायची परवानगी दिली म्हणून मी तुमचे खूप आभार मानते. सगळ्यांचे ऐकल्याबद्दल देखील आभार मानते.